चाललंय? काय चाललंय घरामध्ये? तर चला आता आळू वड्या आपल्याला जवळजवळ एक 10 ते 15 मिनिटं उकडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर थंड झाल्या की कट करायच्या आणि मग तेलामध्ये त्या फ्राय करायच्या आहेत. काय चाललंय? काय चाललंय? Your breakfast is ready. काय चाललंय? काय चाललंय घरामध्ये? आता दुसऱ्या खिडकीतून. अरे खिडकी कुठं गेली इकडची? वा अगस्त्या आऊक. सकाळचा टाइम बघू शकता, वाजलेले आहेत 9:15 आणि आमच्या घरामध्ये पूर्ण असा गोंधळ असा पसारा पडलेला आहे मुलांच्या खेळण्यांचा. आणि बाहेर बघू शकता मस्त असा धो 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 पाऊस पडतोय. रात्रीपासून जे पाऊस लागलेला आहे जोरात. हे समोर आहे ना झाडं छान दिसायची पहिली, पण आता शाळेवाल्यांनी ना पत्रे ठोकल्यामुळं सगळं ग्रीनरी आमची गेलेली आहे समोरची. आता शाळेची पूर्ण छान झाडं दिसायची अशी. पाऊस बघू शकताय धो 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 चालू आहे रात्रीपासूनच. हा उद्योगी बघा एकटा सोफ्यावर चढतो. इतकं लक्ष द्यायला लागतं ना, एक मिनिट इकडं आपण पापणी केली की लगेच त्याचं काही ना काहीतरी चालू होतं. बघा खिडकीतून पाऊस बघा अगस्त्या, पाऊस बघ खिडकीमधून बघ कसं पाऊस आलाय. बघ 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 पाऊस आलाय ना. हा पाऊस आलाय ना. कसं पडतो पाऊस बघू, कसं पडतो पाऊस, कशा पडतो पिलो? असं पडतोय, असं पडतो. छान छान. नीटू बरा, नीटू बरा. खा खा ना. कसा हाय मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज शनिवार आहे आणि आज आहे ना खूप दिवसांनी स्वतःसाठी वेळ काढणार आहे. आज मी चालली आहे हेअर कटिंगला. काल मेहंदी वगैरे लावली केसांना. इथं थोडंसं मध्ये व्हाईट पॅच आहे आणि आता आजूबाजूला देखील थोडीशी व्हाईट उगवायला लागलेली आहेत केस. उगवायला म्हणजे व्हाईटच झालेली आहेत केस. आणि केस बघू शकता कटिंग आहे ना, एका लोकल पार्लरवालीकडे मी मागच्या वेळेला कटिंग करून आले होते. इतका भयानक हेअरकट तिने माझा केला होता. तर यावेळेला म्हटलं नकोच, ह्या पार्लरवालींच्या आधीच नको लागायला. आणि सानवीचं देखील आहे ना हेअरकट एका पार्लरवालीला सांगितलं होतं करायला. तर तिने ना एका बाजूला जास्त आणि एका बाजूला बारीक असं कट केला होता. घरी आल्यावर अक्षरशः एक आठवड्यानी आहे ना मी तिचा एकदम व्यवस्थित असा लाईन मध्ये कट करून घेतला. बर्थडेचा अगस्तीच्या बर्थडेचा मेकअप तुम्ही बघितला होता की किती बिघडवला होता त्या पार्लरवालीने. तर मला ना खरंच आता विश्वासच राहिलेला नाहीये. तर त्याच्यामुळे आज असं म्हटलं की चला जावेद हबीबमध्ये बघून येऊया की कसं कटिंग करतात. एकदा ना मी केलेलं आहे आणि खूप छान कट केला होता त्या माणसाने. तर आता आज पण मी तिथेच कट करणार आहे. जास्त काही वाढलेली नाही आहेत केस, पण शेपमध्ये येण्यासाठी मी आज हेअर कट करणार आहे. तर चला आपण जाऊयात हेअर कटिंग करायला. सानवी माझ्यासोबत येणार आहे. घरी बसून बोर होती, आज सॅटर्डे आणि बाहेर आहे जरा थोडं पावसाचं वातावरण आहे. बघू शकता ओला ओला रस्ता. तर चला माझ्यासोबत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे पुढे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा.
हेअर ट्रीटमेंट घेतल्यानंतर आहे ना मला खूप फरक पडला आहे. जसं मागच्या वेळेला मी म्हटले होते की डॉक्टरची ट्रीटमेंट मी घेतली होती, कुठल्याही पार्लरमध्ये वगैरे जाऊन किंवा कुठलंही असं प्रोडक्ट मनाने मी काही वापरलं नाही. पूर्ण म्हणजे माझं फ्रंट जो केसांचा भाग होता तो पूर्ण असा म्हणजे जवळ जसं केस पूर्ण असं टक्कल विरळ झाली होती, टक्कल दिसल्यासारखं दिसत होतं. आणि त्याच्यानंतर मग मी प्रॉपर डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन मी तुम्हाला ते सगळं शेअर देखील केलं होतं, ते कुठले डॉक्टर आहेत, त्यांनी मला कुठलं औषध दिलं होतं. आणि त्याच्यानंतर मला खूप छान हेअर ग्रोथ झाली पुढच्या बाजूला. आता ते बेबी हेअर आहेत, अजून थोडेसे वाढत आहेत ते, त्याच्यामुळे ना पुढच्या बाजूला थोडेसे असे माझे तुटक दिसतात केस. पण आता ते थोडेसे मोठे झाले ना की मग एकसारखे दिसून येतील. तर छान मस्त केला आहे त्यांनी हेअर कट. पण आता माझी ऑलरेडी लेंथ कमी असल्यामुळे जरा थोडासा शॉर्टच झाला. आणि सानवीचं व्हिडिओ शूटिंग तर तुम्ही बघू शकता, माझी केस सोडून ती बाकीचं सगळं दाखवत आहे. तर तिला सारखं सांगायला लागत होतं, अगं माझ्या केसांकडे पकड, पण ती ना कॅमेरा इतका हलवती ना, सगळं इकडचं तिकडचं ती कॅप्चर करायचा प्रयत्न करते. तर असो, सकाळी मस्तपैकी केस कटिंग वगैरे सगळं छान झाल्यानंतर आहे ना संध्याकाळी सॅटर्डेला सानवीच्या पप्पांचा जो ग्रुप आहे फॉरेस्ट रायझर, त्यांच्यातर्फे ना पार्टी ऑर्गनाईज केली होती. त्यांची एक ॲक्टिव्हिटी होती आत्ता गेल्या आठवड्यामध्ये, म्हणजे गेल्या रविवारी, ती सक्सेसफुल झाली. त्याची ही सक्सेस पार्टी होती. आणि हे फक्त मी खास याच्यासाठी शेअर करत आहे की मागच्या वेळेला सानवीच्या पप्पांचा स्वतः मी इंटरव्ह्यू आपल्या याच्यावर टाकला होता व्हिडिओ चॅनलवर, की नक्की कशा प्रकारे त्यांचं काम चालतं, त्यांचं फॉरेस्ट रायझर ग्रुप नक्की काय करतो, कुठे त्यांचं हे फॉरेस्ट रायझिंग झाडं लावायचं काम कुठे चालतं, हे सगळे डिटेल्स त्यांनी त्याच्यामध्ये दिले होते. परंतु इथं परत मी एकदा शॉर्टकटमध्ये सांगते की आपलं जे दिवे घाट आहे, दिवे घाटामध्ये हे सगळं ह्यांचं फॉरेस्ट रायझिंगचं काम चालतं. एका डोंगरावर त्यांनी हे प्रोजेक्ट चालू केलेलं आहे. खूप सारी झाडं ऑलरेडी लावलेली आहेत आणि अजून पण लावत आहे. आणि ती जी ॲक्टिव्हिटी झाली गेल्या रविवारी, त्या ॲक्टिव्हिटीला ना खूप ॲप्रिसिएशन मिळालं. अगदी पेपरला वगैरे फोटो आले होते ह्यांचे, पेपरला न्यूज आली होती. तर अशा प्रकारे ना खूप छान सोशल कॉज आहे, सोशल वर्क आहे हे. आणि हे फक्त शेअर करण्याचं तुमच्याशी एवढंच कारण आहे, ही सक्सेस पार्टीचे डिटेल्स सगळे. कारण जर तुमच्यापैकी जर कोणाला ह्यांचा ग्रुप जॉईन करायचा असेल ना, तर नक्की मला कमेंट करा. इथे जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल आणि तुम्हाला झाडांची आवड असेल, सोशल वर्कची आवड असेल, तर नक्की कमेंट करा. तुम्हाला हा ग्रुप जॉईन करायला जर आवडणार असेल तर नक्की तुम्हाला या ग्रुपमध्ये सामील केलं जाईल. सानवीच्या पप्पांना मी तसा निरोप देईल. तर आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी निमित्त आहे ना मी मस्त असा सगळा फराळाचा जो बेत आहे ना तो केला होता. ही जी पूर्ण फराळाची जी प्लेट आहे ना, ही मी मागच्या वेळेला शेअर केलेली आहे की मी कशा प्रकारे ह्या दशम्या वगैरे करते. यावेळेला दशम्या नव्हत्या केल्या, मी डोसे केले होते उपवासाचे. त्याच्याबरोबर शेंगदाण्याची मस्तपैकी आमटी, त्याच्यानंतर उपवासाचा बटाटा, वरईचा भात, खजूर आणि मस्तपैकी गार दही, आणि छान असं नैवेद्य वगैरे दाखवला. आणि मला ना उपवासाचं जे काही फराळ असतो ना तो प्रचंड आवडतो. म्हणजे खिचडी तर आवडतेच, पण खिचडी कशी आपण नेहमीच करतो, म्हणजे आमच्या घरामध्ये आठवड्यातून एकदा तरी खिचडी होतेच, सानवीच्या डब्याला म्हणा. आणि आम्हाला गरम म्हणजे खूप आवडते गुरुवारी वगैरे, किंवा आधीमध्ये कधीही जसं जमेल तसं खिचडी होते. पण हे जे म्हणजे फराळाची जे पूर्ण ताट आहे ना, ते असं आपण विशेष करून एवढं करायला जात नाही. जेव्हा मोठे उपवास असतात, एकादशी म्हणा, महाशिवरात्र, त्यावेळेला हे सगळे पदार्थ आपण करतो. तरी आज मी मिस करत आहे गोड रताळं, कारण मला रोडला जायला म्हणजे भाजीला जायला टाईमच मिळाला नाही. आणि रोडला जाऊन मग हे रताळे वगैरे भाजीवाल्याकडून घेऊन यावं लागतं. आणि आता पावसा पाण्याचे दिवस आहे आणि बाळाला ठेवायचं आणि मग ते भाजी आणायला जायचं, ते नको वाटतं. तर इथे ना माझ्या सासूबाईंच्या घरी, चुलत सासूबाई शेजारीच राहतात माझ्या, त्यांच्या घरी आहे ना एकादशीच्या दिवशी त्यांनी भजन वगैरे ठेवलं होतं. म्हणजे त्यांचा भजनाचा ग्रुपच आहे, तर त्यांनी मस्तपैकी भजन वगैरे ठेवलं होतं. तिथे देखील आम्ही थोडीशी उपस्थिती लावली, कारण अगस्तीमुळे तर मला काय आम्हाला बसता येणार नाही, तर खूप तशी पण झोपेचा टाईम झाला होता. आणि त्याचा इथं वेगळाच कार्यक्रम चालला होता, तुम्ही पुढे बघू शकता. त्याला भजन वगैरे त्यांनी छान म्हणजे एन्जॉय केलं, पण नंतर तो खेळत बसला.
तर भजनाच्या ना माझ्या खूप सारी लहानपणीच्या आठवणी आहेत. माझी वडिलांची आई, माझी जी आजी होती ना, आम्ही अक्का म्हणायचो तिला, ती आहे ना म्हणजे पहिल्यापासून तिच्या गळ्यात माळ होती, वारी वगैरे करायची पंढरपूरची, आणि भजनामध्ये तर एक्सपर्ट, म्हणजे आवाज तर इतका अप्रतिम होता. हार्मोनियम म्हणजे पेटी वाजवता यायची तिला. लहानपणी मी पेटी वगैरे वाजवत तिने सारेगम पदनीचं ते सगळं त्यावर शिकवलं होतं मला. आणि प्रत्येक ठिकाणी जिथं ती जाईल ना भजनाला, प्रत्येक देवळामध्ये मी जायचेच, काकड्या आरतीला वगैरे मी असायचे, तिच्या बरोबरच असायचे. त्यामुळे खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी आहेत. तर असो आज ती नाही आहे, पण असं कधी भजनं वगैरे असं जर ऐकलं ना तर मला तिची खूप आठवण येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना मी तुम्हाला ना उकडून व्यवस्थित अशा ज्या प्रॉपर जी रेसिपी आहे आळूच्या वड्यांची ती मी शेअर करणार आहे. ही मी बऱ्याच वेळेला शेअर केलेली आहे, आणि झटपट आळूवडी कशी करायची ते देखील शेअर केलेली आहे. जर वेळ नसेल ना तर त्या पद्धतीने बनवायची, आणि जर वेळ असेल तर ह्या पद्धतीने बनवायची. तर आळूवडी ना बऱ्याच बायकांना माहिती पण नाही आहे, काही जणींना, आणि काही जणींना येत पण नाही. तर आज आपण बघूयात आळूवडी कशी करायची ते. आळूची पानं बाजारातून आणताना एक काळजी घ्यायची की आळूच्या पानाची जी देठं आहेत ना ती काळ्या रंगाची बघून आणायची. आणि वडीसाठी आता इथे तुम्ही बघू शकता काय काय साहित्य लागतंय ते. मिरची मी थोडीशी टेचून घेतलेली आहे. इथे बेसन पीठ, ओवा, चिंच भिजत घातलेली आहे गरम पाण्यामध्ये, मीठ आणि हळद, बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि एकीकडे आपण एका स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे, आणि जी चाळण आहे ना त्याला तेल लावून असं ग्रीस करून ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्या वड्या चिकटणार नाही. तर आता वड्या जेव्हा आपण रोल करतो ना तर त्याची एक ट्रिक आहे, ती म्हणजे त्याची जे मागची जी शीर आहे ना, मेन मधली शीर असते ती थोडीशी लाटून घ्यायची. एक एक पानातली शीर तुम्ही लाटून घेऊ शकता, किंवा एक साथ 2 पानं देखील तुम्ही घेऊन त्याची शिरा अशा लाटू शकता. आता बेसन पिठामध्ये कालवताना इथे चिंचेचा कोळ, थोडंसं गूळ आणि हिरवी मिरची टेचून टाकलेली आहे. याच्याने ना आपल्याला आंबट, गोड, तिखट अशा मस्त अशा टेस्टी अशा आळूवड्या तयार होतात. आणि इथे बघू शकता तुम्ही त्याच्यासोबत मी थोडासा ओवा टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे. आता हे जे पीठ आहे ना हे असं घट्टसर कालवून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि जास्त घट्ट देखील नाही करायचं आहे. ह्याच्याने काय होतं ना, जर पातळ केलं तर पूर्ण असं पीठ साईडनी गळून जातं वड्या रोल केल्यानंतर, आणि जर घट्ट केलं तर आपल्याला ते व्यवस्थित असं पसरवता येत नाही. तर आता चला रोल करायला घेऊया. त्याच्यासाठी काय करायचं आहे, सर्वात खाली आहे ना मोठं पान ठेवायचं आहे, आणि जे शिरा देठं किंवा शिरा म्हणतो ना आपण त्या वरच्या बाजूला येतील अशा प्रकारे ठेवायचे आहे. आणि पानांचा जो शेप आहे, जर खालच्या बाजूला पहिलं टोक असेल ना त्याच्या विरुद्ध दिशेला दुसऱ्या पानाचं वरती टोक करायचं आहे. तर अशा प्रकारे ना अपोजिट डिरेक्शनला व उलट्या दिशेने असे ठेवून एक उलटं म्हणण्यापेक्षा खाली एकाचं टोक आणि एकाचं वरती टोक, दुसऱ्याचं वरती टोक, अशा पद्धतीने ह्याला ठेवायचं आहे. एका रोलमध्ये साधारण एक 7 ते 8 पानं तुम्ही ठेवू शकता, आणि जर अजून जास्त मोठ्या वड्या हव्या असेल तुम्हाला तर 10 पानं देखील तुम्ही ह्याच्यामध्ये लावू शकता. आता पाणी उकळलेलं आहे. तर आळू वड्या उकडायला टाकलेल्या आहेत, आणि मेसी पण किचनवर बघू शकता. आळू वड्या म्हणलं ना की खूप एक तर वेळ लागतो, शांतपणे करायला लागतं, त्यासाठी भरपूर वेळ पाहिजे. आणि असा ह्या पिठाचा राडा होऊन तुमचं किचन ओटा पूर्ण मेसी होऊ शकतो. तर चला आता आळू वड्या आपल्याला जवळजवळ एक 10 ते 15 मिनिटं उकडून घ्यायच्या आहेत, आणि त्याच्यानंतर थंड झाल्या की कट करायच्या आणि मग तेलामध्ये त्या फ्राय करायच्या आहेत. रोल चांगले एक 15 मिनटं चांगले उकळून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर थंड झाल्यावर छान असे पातळ स्लाइस त्याच्या कट करून घ्यायचे आहे, आणि तेलामध्ये मस्त अशा डीप फ्राय गोल्डन ब्राऊन अशा तळून घ्यायच्या आहेत. आळूच्या वड्यांचा एक थोडासा प्रॉब्लेम होतो की बऱ्याचदा आहे ना त्या अशा वड्या सुटतात, म्हणजे त्याचा जो रोल आहे ना तो सुटतो. तर एखादे दुसरे जरी सुटले तरी काही हरकत नाही, आपल्याला काही कुठे प्रदर्शनाला मांडायचे नाही आहेत, घरामध्येच खायचे आहेत. टेस्ट मॅटर करतं. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा आळू वड्या तयार झालेल्या आहे. बेसन पीठ जेव्हा आपण कालवतो ना त्याच वेळेला तुम्ही पांढरे तीळ घातले तरी चालतात. मग आता मी इथून वरण घातलेले आहे. हे देखील छान असे तेलावर आहे ना असे छान चिकटतात, आणि मस्त असा फ्लेवर याचा येतो. तर आय होप सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला. वेगवेगळ्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहे, आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला नक्की कमेंट करून कळवा. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येईल तुमच्यासाठी. तोपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.